तर पुणेकरांनो, मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील पुण्याच्या होऊ घातलेल्या लोकसभेसाठी सैनिक समाज पार्टीतर्फे उभा ठाकलो आहे। तर माझी विनंती ही आहे पुणेकरांना की खरंच आपल्याला आता बदल जरुरी असं वाटतंय। कारण कसं माहिती आहे का, आपण बघतोय आता ज्या प्रस्थापित ज्या पक्ष आहेत ते एक दुसऱ्यावर कुरघोडी करतात, तर कुणाला टोमणे मारणे, अक्षरशः शिव्या देतात एक दुसऱ्याला आणि विकासाचा मुद्दा हातात घेतच नाहीयेत। अरे आज 70 वर्ष झाली, आज आमच्या भगिनी हांडे घेऊन फिरतायत पाण्यासाठी, वनवन फिरतायत। आज 2000 टँकर पाण्यासाठी पाणी घेऊन पिण्याचं पाणी पुरवायचा प्रयत्न करतात। मग तुम्ही केलं काय 70 वर्षात? अरे तुमच्या उशाची 4 धरणं आहेत आणि कितीतरी तळी आहेत या पुणे शहरात, तुम्हाला पाणी देता येत नाही। आणि त्याचप्रमाणे वाहतुकीचा जो बोजवारा उडाला आहे। अरे तुम्ही 3000 कोटी खर्च करून आमच्या करदात्यांचे पैसे घेऊन तुम्ही BRT बांधली आणि आता ती 5 वर्षांतर तोडताय। अरे आपल्या घरी सुद्धा लहान मूल जेव्हा असतं तेव्हा आपण त्याचं प्लॅनिंग करतो की 6 वर्षानंतर शाळेत, 12 वर्षानंतर इथं मुलगी असली तर आपण म्हणतो तिथं लग्न ह्या वर्षी करू। तुमचं काहीच प्लॅनिंग नाहीये आणि कुणाला काहीच माहिती नाही की काय चाललंय काय नाही चाललंय। आज वाहतुकीचा बोजवारा बघा कसा आहे, तुमचे अक्षरशः नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि हे एक दुसऱ्याला शिव्या देतात आणि ह्यांचा कार्यक्रम फक्त एक दुसऱ्या पार्टीवाल्यांना शिव्या देणे। पण आम्ही सैनिक जे आहोत आणि मी तर एक 71च्या लढाईमध्ये ॲज अ यंग कॅप्टन माझं अर्धा लिटर या देशासाठी रक्त सांडले, फक्त ते तुमच्यासाठी सांडले, तुमच्या सेवेसाठी ते रक्त सांडलेले। आणि आता हे दुसऱ्या इनिंगमध्ये आम्ही गेले 30 वर्ष पाण्यावरती काम करतो। तुम्हाला बऱ्याचशांना माहिती असेल, आज जे पाणी पितात पुणेकर ते आम्ही जे 15 वर्षापासून धरणातला गाळ काढतोय। गाळ काढताना माझ्या हाताला पण 2 लागली, तिथं माझं रक्त सुद्धा सांडलं आणि घाम सुद्धा माझा तिथं पडलेला आहे। आज आम्ही 25 लाख ट्रकलोड माती काढली। जेव्हा आपण 1 ट्रक माती बाहेर काढतो तेव्हा 1 टँकर इतकं पाणी साठतं। आज मला सांगा 25 लाख गुणिले 10,000, 12,000चं पण टँकर असतो। गुणाकार करा किती पाणी आम्ही साठवलं पुणेकरांसाठी। आणि आपल्याला मला निवडून दिलं तर वरची 3 धरणं आपण स्वच्छ करू आणि 24 तास त्या पुणे शहराला पाणी मिळेल। आजच्या घटकेला बघा ट्रॅफिकचा बोजवारा उडालाय आणि कचऱ्याचा तर इश्यूज आहे। ॲट सोर्स हा कचरा बंद करता येईल आपल्याला। आता पूर्वीच्या काळी बघा आपल्याला आरेच्या कॉलनीचं ते ग्लास बॉटलमध्ये दूध यायचं, मग आपली आई ते बाटली धुवून परत तिथं ठेवायची, मग दुसऱ्या दिवशी दुसरी बॉटल यायची। पण आता सगळं ते प्लास्टिकच्या सॅचेटमध्ये दूध येतं आणि तो कचरा इतका होतो की दिवसाला 25 ट्रक भरून तो माल तयार होतो आणि मग ते उंडरी पिसोळीला फेकायला जातात। तर तिथले शेतकरी दगड मारतात, ते म्हणतात हमारे तरफ हे कचरा मत लाव। हे 4-5 विषय फार महत्त्वाचे आहेत। शाळेची जिथं तीच बोंब आहे। आता मला 4 महिन्यापूर्वी हडपसरला एका शाळेत बोलवलं होतं, पत्र्याची शाळा। अरे तिथं बोंबलायला खडू नाही आहेत, तिथं शिक्षकांचे 3-3 महिने पगार नाही आहेत। जर आमचे विश्वरत्न बाबासाहेब जमिनीवर आले ते म्हणतील अरे या पोरांचं तुम्ही वाट लावताय, त्यांना काय शिक्षण देताय, काय त्यांना हे विद्येचं माहेरघर होतं एकेकाळी, आपण याला काय बनवलंय काय? तर मला सांगायचा उद्देश हाच आहे की खासदार म्हणून खूप काही करता येईल। मी खासदार नसताना सुद्धा इतकं पुण्यासाठी केलेलं आहे, तर खासदार झाल्यानंतर याच्या 100 पटीने आपण मोठ्या जोमाने काम करू आणि पुणेकरांचे ज्याला म्हणतो ना की जीवन अगदी आनंदमय सुखमय कसं होईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू। तर माझी विनंती आपल्याला हीच आहे की मी सैनिक समाज पार्टीचा उमेदवार आहे, मला जरूर वोट करा आणि बघा तुम्हाला चेंज कसा येईल। नाहीतरी 10 घरांनी महाराष्ट्र चालवतात आणि 10 घरांनी मध्यवर्ती सरकार चालवते। मग यांचा पोरगा, यांचं पोरगी, यांचा नातू, यांचा अजून नातूचा पंटू सगळे यांनीच करायचं का? अरे तुम्ही कालपर्यंत एका पार्टीमध्ये होता, इकडे आला आम्ही तिकडे, तुम्ही मुख्यमंत्री होता, इकडे आला की तुम्ही एका दुसऱ्या पार्टीमध्ये लगेच राज्यसभेमध्ये जाताय। अरे शेंबडी पोरांना तुम्ही राज्यसभेमध्ये पाठवता। आमच्या सारख्यांनी आज माझं 77 वर्ष वय, आमच्या सारख्यांना पाठवा ना। माझ्यासारखे बरेचसे आणखीन आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांची ती जागा आहे। आता त्या मुंबईमध्ये त्या मुरली देवराच्या पोराला तुम्ही राज्यसभेमध्ये पाठवताय, हे चुकीचं आहे। हा देश, अरे एकेकाळी हा देश विश्वगुरु होता, जगातली लोक इथं यायची शिकायला। आमच्याकडे नालंदा होती, नालंदामध्ये 6000 पुस्तकं जळाली 6 महिने, तो विषय वेगळा आहे। पण सांगायचा उद्देश काय, अरे ज्ञानाचा भंडार होता हा देश एकेकाळी। आज आपण काय कुजबुजपुरी करून ठेवली या देशाची आणि याला पुन्हा विश्वगुरु बनवायचा असला तर माझ्यासारखे 500 मावळे खासदार व्हायला पाहिजेत। मी तर एकटाच आहे, पण माझ्याबरोबर अजून आणखीन आमचे मावळे तयार व्हायला पाहिजेत। आणि शिवरायांचं जे आपलं स्वप्न आहे, आता बघा आम्ही महात्मा ज्योतिबा फुले पाणी चळवळ आम्ही सुरू केलेली आहे गेल्या 20 वर्षापूर्वी, जेव्हा महात्मा ज्योतिबांनी स्वतःचा आड गोरगरिबांसाठी खुला केला आणि त्याच वेळेला ते धरण बांधलं। तर हे सगळे महामानवांच्याकडून आपण सगळं घेऊन आपण पुढे हा देश पुन्हा सुरू करूया। आणि माझी हीच विनंती आहे पुणेकरांना, माझ्यासारख्या सैनिकाला जर तुम्ही वोट दिला तर आम्ही सोन्याचा धूर काढू या देशात पुन्हा। थँक्यू सो मच, गॉड ब्लेस।